अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, राष्ट्रवादीची मागणी. सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. फडणवीस अमित शहांना पाठवणार सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेसाठी पार पडलेल्या 9 बैठका. विलिनीकरणाच्या चर्चेआधी अजित पवारांनी घेतलेली एनडीएची परवानगी. विलिनीकरणाला एनडीएनं त्यावेळी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद. अपघाताबाबत सर्व डिटेल्स मांडणार. राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही, रोहित पवारांचा आरोप. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. अजितदादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्याक प्रमाणपत्रांच्या वाटपाप्रकरणी पहिली कारवाई. प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करून कारवाई होणार. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी. जिल्हा परिषदेनंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. निवडणुकांसाठी राज्य शासनाकडून प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार. 25 फेब्रुवारीला मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची होणार घोषणा. इच्छुकांची आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला तरी सभागृहात चर्चेत सहभागाची संधी. मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत आज अर्ज दाखल करता येणार. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार, आज फैसला. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, हरीश बांदिवडेकर यांची नावं चर्चेत. पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचा समन्स. विविध प्रकरणांमध्ये 24 नगरसेवकांविरोधात पराभूत उमेदवारांकडून याचिका. 3 नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामाची तक्रार. बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट. यापूर्वी झाल्या तिघांच्या नार्को टेस्ट. तपासणी अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा. अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला घालण्यात आला दुग्धाभिषेक. आशा टॉकीज परिसरात मुस्लिम युवकांच्या वतीनं अभिषेक. नगरमध्ये टिपूचा प्रतिकात्मक पुतळा दहन केल्याप्रकरणी कारवाईची ही मागणी. हिंदू कुटुंबामध्ये किमान 3 मुलं असावीत. लखनौच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं वक्तव्य. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबाबत व्यक्त केली चिंता. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू. लवकरच सर्व माहिती सहकार विभागाकडे सादर होणार. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कांद्याची विश्वासार्हता डळमळीत. कांदा निर्यातीत गेल्या 8 महिन्यांमध्ये सुमारे 526 कोटी रुपयांची घट. कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार चिंतेत. होळीनिमित्त कोकणासाठी एसटीच्या 198 जादा गाड्या. एसटी महामंडळाकडून वाढीव फेऱ्या सोडण्याचं नियोजन. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड विभागातून एसटीच्या 198 जादा फेऱ्या. कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी 2,22,00,000चं दान. मंदिरातील 11 दानपेटींची मोजदाद पूर्ण. राज्यासह देशभरातील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान. पुण्यातील इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको. सकल हिंदू समाजाकडून आज भिगवण बंदची हाक. पडळकरांच्या उपस्थितीत दुपारी 3:30 वाजता मोर्चा.
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांची कार थेट हॉस्पिटलच्या लॅबमध्ये. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट लॅबमध्ये. गजानन महाराज मंदिर चौकाजवळ सूतगिरणी चौकातील घटना. बुलढाण्याच्या खामगावमध्ये 2 गटात राडा. रात्री 11 वाजताच्या सुमारास हमीद चौक परिसरातील घटना. परिस्थिती सध्या नियंत्रणात.